कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता 65 अनधिकृत इमारतींमधली जी पहिली बिल्डिंग तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. ते समर्थ कॉम्प्लेक्स, आता आपण तिथे उभे आहोत. गेले अनेक वर्ष, जवळजवळ वर्षभरापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका सातत्याने या 65 अनधिकृत इमारती तोडण्याच्या नोटिसा बजावत आहे. सर्व उच्च न्यायालयाने ह्या सर्व बांधकामं तोडण्याचे आदेश या आधीच दिलेले आहेत. आपल्यासोबत या इमारतीमधले नागरिक आहेत, काही महिला आहेत ज्या स्वतः पेट्रोल घेऊन इथे उभ्या आहेत. त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. मॅडम, काय सांगाल, कधी तुम्ही नेमकी ही बिल्डिंग मध्ये आपली सदनिका खरेदी केली? डिसेंबर 2021ला लॉकडाऊन मध्ये जेव्हा सेकंड लॉकडाऊन लागलेलं तेव्हा मी इथे परचेस केलं आणि परचेस करायच्या आधी मी 3 वेळा इथे व्हिजिट केलं होतं. ते पण रेराचे जे सर्टिफिकेट आहे ते आम्ही आमच्या आर्किटेक्ट आणि सीए ऍडव्होकेट जे आहेत त्यांना दाखवून केलं. ते म्हणे बिल्डिंग मोठी आहे, तुम्ही घेऊ शकता. मी त्यांना 4 लाखचा डाऊन पेमेंट केला 25 डिसेंबर 2021 आणि ते 2022 मध्ये माझं लोन अप्रूव्ह झालं. SBI ही बँक आहे ज्यांनी माझं 22 लाखाचं लोन अप्रूव्ह केला. 26 लाखांना मला ही बोली पडलेली आहे. हा लेटर आहे, फायनल सँक्शन लेटर 22 लाखाचा जे SBI ने मला लोन दिलेला आहे. त्यांनी अजिबात मला म्हणजे बोलले नाही की बिल्डिंग इलिगल आहे किंवा 3 वेळा तोडली किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे, कधीच नाही. त्यांनी माझं सगळं व्यवस्थित लीगल चार्जेस 50,000 त्यांनी माझ्याकडनं घेतले आणि हा माझं लोन करून मला घर भेटलं. जुलै 2022 पासून 3 वर्ष झाले आज मी सदनिकामध्ये राहते. कधीच आम्हाला काही त्रास झाला नाही. लाईट पण व्यवस्थित आहे, पाणी आम्हाला सगळं KDMCचं भेटतं. आम्हाला सगळं चालू आहे. मग अजून कधीतरी पण नोटीस पाठवते. 5 फेब्रुवारी 2025 रोजी आम्हाला पहिली नोटीस आली. तेव्हापासून आम्हाला नोटीसवर नोटीस वारंवार आणि धमक्या येतात की बिल्डिंग तोडणार. आणि काल त्याच्या आधी तुम्हाला कधी नोटीस आली नव्हती? आम्हाला जानेवारी मध्ये म्हणजे 25 मध्ये तुम्हाला 5 फेब्रुवारी 2025 ला आम्हाला पहिली नोटीस येऊन गेलेली आणि ते इथे बिल्डिंगच्या खाली घरोघरी लावून गेले. पोलिसांना आमच्या दरवाज्यात घेऊन आले आणि नोटीस लावून गेली. ही ती पहिली नोटीस आहे. आणि आमचा प्रश्न एवढाच आहे सर की जर नोटीस लावता आहे तुम्ही, आम्हाला कोर्ट ऑर्डर दाखवा तुम्ही. पण आम्हाला कोणी कोर्ट ऑर्डर दाखवायलाच तयार नाही. फक्त येतात, जोर जोरात आवाज करतात, आमची मुलं घाबरतात. मी जेव्हा घर घेतलं, माझं स्वतःचं घर आहे 6व्या माळ्यावरती, 608 दीपाली मिश्रा माझं घर आहे. मी रेरा रजिस्ट्रेशन केलं आहे. माझं रजिस्टर बँक मधून लोन आहे. मी कुठल्या बँकेत नाही? कॅनफिल्ड बँकेतनं लोन आहे. कॅनफिल्ड मध्ये तेव्हा त्यांनी माझ्याकडे लिगल फीस पण घेतली. लिगल फीस असं होतं की जी बिल्डिंग तुम्ही घेत आहे ती लिगल आहे म्हणून आम्ही तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतो. त्यांनी लोन पण दिलेलं आहे. प्लस मला पंतप्रधान आवास योजनेचे 2,68,000 माझ्या अकाउंटला क्रेडिट झालेले आहे. जर बिल्डिंग इनलिगल होती तर ते 2,68,000 पंतप्रधान नाही दिले कसे आम्हाला हेच कळत नाही की आता आम्ही छोटे छोटे मुलं घेऊन पावसा पाण्यात जाणार कुठे. जर बेघर झालेत, मी माझं गोल्ड लोन पण घेतलंय. माझं जेवढं काही दागिने होतं मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देऊन मी गोल्ड लोन घेऊन डाऊन पेमेंट केलं आहे. तर माझा जो आहे सॅलरी तो माझा गोल्ड लोन मध्ये जातो. हस्बंडचा सॅलरी पूर्णपणे हाऊस लोन मध्ये जातो. मग आता जर आम्ही घराच्या बाहेर गेलो तर आम्ही जाणार कुठे. माझा मुलगा 5 वर्षाचा मुलगा अत्यंत घाबरलाय. आता आम्हाला खरंच नाही कळत आहे. परंतु तुम्ही मग या संदर्भात हायकोर्टामध्ये काही लोकांनी याचिका दाखल केल्या होत्या, तुम्ही पण केली होती का याच्या संदर्भात याचिका दाखल? आम्ही सगळं करायला करतोय सर, सगळं करतो, पण आम्हाला कोर्ट ऑर्डरच मिळत नाही. आम्ही पुढे करणार तरी कसं. आता आम्हाला काही दिवसात लास्ट वीक मध्ये आम्हाला कळलं की कोर्ट ऑर्डर मध्ये काहीतरी वेगळंच लिहिलंय आणि ती KDMC वाले कोर्ट ऑर्डर आम्ही त्यांच्याकडनं आल्यानंतर बोलते, फक्त आम्हाला बोलतात उच्च न्यायालयाकडनं आहे, उच्च न्यायालय. पण कोर्ट ऑर्डर तुम्ही आम्ही दाखवा तसंही आम्हाला कळवतो द्या आमच्या कोर्ट ऑर्डर मध्ये काय आहे, आमच्या बिल्डिंगचा काय इश्यू आम्हाला पण कळू द्या. आम्ही 35 लाखाचं घर घेतलंय. माझं होम लोन आहे, माझं टॉपअप लोन घ्यायला लावलंय मला याच्यावरती. एवढं करू मी लोन दिलं आणि त्याच्यानंतर आता हे सगळं होत आहे. माझा मुलगा मला प्रश्न विचारतो की मम्मा पोलीस येत आहे म्हणजे आपण काही चुकीचं केलंय का. आता हा प्रश्नाचं उत्तर काय देऊ मी आता त्याला. मध्यंतरी तुम्ही आझाद मैदानावरती सुद्धा आंदोलन 65 इमारतीमध्ये करण्यात आली होती. तेव्हाचे आताचे जे उदय सामंत आहेत आपले मंत्री, त्यांनी तुम्हाला भरघोस आश्वासन दिलं होतं की हे पाळलं जाणार नाही, याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार. आता काय तुमचं म्हणणं आहे त्याबाबत? ऍक्च्युली सर आम्ही 65 बिल्डिंग मधून मोजके जण गेलेलो. CM साहेबांसोबत आमची मीटिंग झाली. तेव्हा पण CM साहेबांनी आम्हाला बोललं होतं की 65 बिल्डिंग वाल्यांना काही होणार नाही. जोपर्यंत पावसाळा थांबत नाही तोपर्यंत आम्ही काही करून देणार नाही. आम्ही स्टे ऑर्डर आणणार आहे तुमच्यावरती. मग CM साहेबांनी सांगितल्यानंतर
जी फेब्रुवारी मीटिंग झाली, फेब्रुवारी मीटिंग नंतर एकाच महिन्यामध्ये, त्याच महिन्यामध्ये आम्हाला केडीएमसी कडनं पण नोटीस यायला लागल्या. मग सीएम साहेबांचा दिलेला शब्द कुठे आहे? त्या शब्दाचं पालन का झालं नाही? किंवा तो फक्त आश्वासन होतं का? त्या आश्वासनावर किती विश्वास ठेवायचा आता? आम्हाला आता ते किती वाटायला लागले की सीएम साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही होऊन देणार नाही काही, आता त्या बिल्डिंगचं आश्वासन कुठे गेलं? आता खूप घाबरलो आपण. बिल्डिंग समजा अनलिगल आहेत, अनलिगल बिल्डिंग असताना लाईट बिल कशी येतात, टॅक्स कसा येतोय, पाण्याचा बिल कसा येतोय, हे कसं देतोय सरकार? मग त्याची काहीतरी करायला पाहिजे का नाही? कारवाई पाहिजे करायला. मग ह्या बिल्डिंगला जर काहीच हे नसता, परमिशन नसतं, मग ते कसं आलं असतं? टॅक्स येतोय, पाणी बिल येतोय, लाईट बिल येतोय, सगळं येतोय ना, मग ते पण सरकारच देतोय. 25 ऑगस्ट आणि आता 7 वर्ष झाली ही 7-12च्या जागेत बिल्डिंग आहे. हा, मग ते जर असताना पण हे लोक असं का करतात? 25 ऑगस्टला एक आलेले केडीएमसी वाले इतका जोरात आवाज, सर इतका आवाज, सायरन इतका जोरात होता आणि अनाउन्समेंट एवढी जोरात झालेली की आजूबाजूच्या सगळ्या आवाज आला एवढा ऑफिसमध्ये होते. माझा मुलगा 6 वर्षांचा देवांश मिश्रा, त्यांनी मला फोन करून बोलतो, मम्मा यहाँ पे बहुत आवाज हो रही है, आप जल्दी से जल्दी आओ, मुझे बहुत डर लग रहा है, कुछ तो हो रहा है यहाँ पे. आता मी परेलला ऑफिसला, बिर्ला ऑफिस मध्ये आहे, मी परेलमध्ये ऑफिस आहे, परेलमधून मी इथे येणं किती मुश्किल आहे. तेव्हा तुम्ही बिल्डरांशी काही बोललात, ज्यांनी ही बांधकाम तुम्हाला करून दिलं किंवा जे बिल्डर होते त्यांच्याबाबत काही तुम्ही बोलणं झालं का? त्यांच्याबरोबर काही त्यांच्या विरोधात काही कारवाई वगैरे केली? सर आम्ही विरोधात कुणाच्याही नाहीये, नाही बिल्डर आहे, नाही जमीनदाराचा आहे. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे काही आहे ते लिगल करून द्या. आम्ही जेवढा पैसा दिला आहे ते सगळं लिगल करून द्या. आम्हाला ना बिल्डरशी काही लेणं देणं आहे, ना गव्हर्नमेंटशी आहे, केडीएमसी वाल्यांशी पण नाही. आमचं फक्त एवढं आहे की आमच्या मेहनतीवरती पाणी नका टाकू. मेहनतीने आम्ही हे घर घेतलंय. कोण तोडायला हे करतो ना, मग त्याला समोर बोलवा. असं आहे आमचं हे. असं काय नाही, ज्याची पण कोणाची हे आहे ना, तेव्हा ही बिल्डिंग तुटली पाहिजे. मग समोर ये, काय तुझी मागणी आहे ती कर. परंतु तुमची फसवणूक ही बिल्डरने केलेली आहे, बिल्डरच्या विरोधात तुमचं काहीच म्हणणं नाही. झाली बिल्डरनी बांधली, 7 वर्ष झाली या बिल्डिंगला, तेव्हा कुठे गव्हर्नमेंट गेलेला? आता जर तोडायची प्रोसेस चालू आहे ना, मग तेव्हा काय गव्हर्नमेंट झोपलेला? लपले का? तेव्हा पण अधिकारी होतेच ना म्युन्सिपालिटीचे. त्या लोकांनी कसे कागदपत्र नोंद केली सगळी, आणि आता येऊन तोडायची हे घेतात प्रोसेस. कोण करून देणार? ज्याला पण कोणाला काय करायचं आहे ना, कोण सांगतोय तोडायला, त्यांनी समोर यावा, त्यांनी बोलवा त्याला. मुद्दा असा आहे की ही जी याचिका दाखल केली, जो संदीप पाटील आर्किटेक्ट आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की हे सगळे बोगस कागदपत्र आहेत. मग हे बोगस कागदपत्र ज्यांनी बांधकाम केलं, जे बिल्डर असतील त्यांनीच तयार केले, असा त्यांचा आक्षेप आहे. मग तुमच्या बिल्डरांबद्दल काही म्हणणं नाही आहे? ही वाडवडिलाची जागा आहे, 7-12ची जागा आहे, त्या लोकांनी बांधायला दिली. बिल्डर पण आपलाच आहे आणि माणसं पण आपलीच आहेत. बिल्डरने काही फसवणूक केलेली नाहीये. जर फसवणूक केलेली असती तर बँकेने नोंद दिली असती का? नाही दिली असती. अजून लाईट बिल आली असती का? टॅक्स आला असत्या का? आता ह्या लोकांना टॅक्स बसलाय, मग गव्हर्नमेंट टॅक्स कसा देतोय? जर काय याच्यात प्रॉब्लेम असतात तर टॅक्स नसता आला. तर शासनाने रजिस्टर का केले? रजिस्टर रूम का? मुख्य आक्षेप तोच आहे की बिल्डरने हे सगळे बनावट कागदपत्र केले आहेत. बांधकाम चालू होतं तेव्हा ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना. बांधकाम एका रात्रीपर्यंत आम्हाला आमची घरं आम्हाला पाहिजे. बिल्डरने काय केलं, गव्हर्नमेंटने काय केलं, किंवा केडीएमसी वाल्याने कुणी पण काही काय केलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये. माझे 35 लाख ह्या बिल्डिंग मध्ये गेलंय. एक तर मला फक्त ही बिल्डिंग लिगल करून पाहिजे, कारण की आता माझ्यामध्ये एवढी हिंमत नाहीये की 2 पोरं घेऊन मी परत एक घर घेऊ. मध्यंतरी उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की ज्यांना ज्यांना लिगल करायचं असेल त्यांनी महापालिकेकडे अप्रोच व्हावं. तुम्ही गेलो होतं का? सगळ्यांचे एवढ्या बिल्डिंग मध्ये आम्ही राहतोय, सगळ्यांचे डॉक्युमेंट्स गेले आहेत. 65 बिल्डिंग मध्ये आमचं नाव पण आहे. फक्त 65 बिल्डिंग मध्ये जर नाव असताना केडीएमसी वाले कशी येऊन नोटीस लावतात? पण आम्हालाच का? तर मग जो तुम्ही सबमिशन केलं होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे, कागदपत्र केली होती, त्याच्यावर महापालिकेने काय उत्तर दिलं का की तुमचा लिगलाइज करता येईल का? म्हणून त्यांनी फक्त आम्हाला एवढं सांगितलं की तुमचं आम्ही रजिस्ट्रेशन करतो 65 बिल्डिंग्स मध्ये, आम्ही तुम्हाला सांगू काय करताय ना. आम्हाला फक्त एवढंच आन्सर मिळतं की आम्ही बघतोय, आम्ही करतोय, आम्ही सांगू तुम्हाला काय होतंय. पण कोण बघतोय, कोण काय करतोय आम्हाला अजून कळतच नाही. आजचा दिवस आमच्या डोक्यावर येऊन बसतो, उभं राहू.
की आम्हाला करायचं काय, पुढे करू कसं आम्ही, तर समजतच नाही आता. पोरांना घेऊन कुठे जायचं आता. आम्हाला पर्यायी मार्ग काय, आम्ही काय करायचं या सिच्युएशनात नाव पण नाही. सीसी साठी ओसी साठी आमच्याकडनं पैसे घेतले, तर सीसी ओसी साठी पैसे घेतले आहेत, तर बिल्डिंग इनलिगल मध्ये कशी. रेरा रजिस्ट्रेशन आहे, होम लोन आहे, होम लोन साठी लिगल फीस पे केली आहे. मग हे सगळं आवास योजना आली आहे, हे सगळं गव्हर्नमेंटने जे काय आहे, जे काही कारवाई गव्हर्नमेंटने बोलत ते सगळी केली आहे. इनलिगल मध्ये कसं आहे आम्हाला हाच प्रश्न पडतो. समजतच नाही की आम्ही स्वतःला कुठे समजावायचं. किंवा सामान्य नागरिकांना आता घर घ्यायला जायचं तर अजून कोणते डॉक्युमेंट घ्यायला पाहिजे हे पण नाही माहिती. कारण की मी जेव्हा घर घेत होते तेव्हा मी माझ्या ऍडव्होकेटला दाखवलेलं पण होतं, आणि रेरा रजिस्ट्रेशन वरती पण सगळं बघितलेलं होतं. आता जर वेबसाईट वरती जाऊन बघितलं तर रेरा रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट नाहीये, पहिले होते आता नाहीये. त्याने हटवलं. कसं कळणार. मग आता गव्हर्नमेंटच्या साईडवरती डॉक्युमेंट सरकतात, मग आम्ही सामान्य नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा आणि कितपत ठेवायचा. आता सगळं फक्त बोलतात की आज कारवाई नाही होणार, आज कारवाई नाही होणार. लिखित स्वरूपात की आम्हाला की कारवाई नाही होणार तुमच्या बिल्डिंगवर, आम्ही पण शांत बसतो. आणि एवढी हिंमत नाही आता. हा तर आहे ना, तसं बघायला गेलं हा खूप स्कॅम आहे. ह्याच्यात आपण एखादा दोषी नाही मानू शकतो. ह्याच्यामध्ये बँकवाले इन्व्हॉल्व आहे, ह्याच्यामध्ये रेरा आहे, ह्याच्यामध्ये केडीएमसी आहे, त्यामध्ये शासनाचे जेवढे पण लोक होते जेव्हा हे कन्स्ट्रक्शन चालू होतं, जसं बिल्डिंग चालत गेली तसं तसं तुम्ही घेत गेले ना, अंडर द टेबल तुम्ही घेत गेले ना. मग तेव्हा कुठे होते तुम्ही, झोपलेले का 7 वर्ष? 4 वर्ष लागतात एक बिल्डिंग उभी राहायला, 4 वर्ष लागतात. आम्ही 3 वर्षापासून राहतो, 2019 मध्ये चालू झाले. मग तेव्हा तुमची चुकी, कारण तुम्ही फसवलं आम्हाला. मग रेराच्या साईटवर तुम्ही टाकायला पाहिजे होतं, किंवा रेराच नंबर द्यायला नव्हता पाहिजे होता. हा खूप मोठा स्कॅम आहे, लोकांना फसवण्यात येतो. हा स्कॅम सरकारने हा पकडण्यात यावा, आणि ज्यांनी हा दोषी केला, हा प्रॉब्लेम केला, आम्हाला फसवले, त्यांच्यावर कारवाई करा. जे लोक फसले त्यांच्यावर नाही, कारण आम्ही ऑलरेडी लोन भरतोय. इसका आज एग्जाम भी है और आज बिल्डिंग में आ जाएगी, एग्जाम कहाँ से देने जाएगा अभी जब इसका एग्जाम है। हाँ, कौन सा पेपर है? सॉरी अभी बिल्डिंग का देखो क्या, स्कूल का देखो कैसे जाएगा। कौन सा घर में रहता है तू? सिराज। क्या नाम है तेरा? सिराज। आणि तू पण याच बिल्डिंग मध्ये राहतो? मग तू काय शाळेत जात नाही? मग तू सुट्टी मारली आज? घर वाचवण्यासाठी. माझी सरकारकडे एकच विनंती आहे, जे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वायदा दिला होता की तुमचे 65 घरांना कोणालाच धक्का लागून देणार नाही, आणि आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, वेळ आलीच तर सुप्रीम कोर्टात जाऊ. मग तो शब्दाचं तुम्ही पालन करा. आणि जर का आमच्या बिल्डिंगला एक पण दगड हल्लं किंवा एकही इट हल्लं तर आम्ही जीवितहानी करून घेऊ. इथे स्वतःला पेट्रोल टाकून आम्ही बिल्डिंगच्या खाली जाळून घेऊ आमच्या स्वतःच्या घरात. आणि नाहीतर तुम्हाला बिल्डोजर घेऊन चढायचं तर पहिले माझ्यावर चढा, माझं रक्त सांडवा, आणि त्यानंतरच तुम्ही बिल्डिंगचा हात लावायचा. त्याशिवाय आम्ही बिल्डिंगला हात लावू देणार नाही. तुम्ही किती पण फोर्स घेऊन ना, तुम्ही 500,000 जेवढे माणसं, जोपर्यंत मी इथे जीव देत नाही तोपर्यंत बिल्डिंगला आम्ही हात लावू देणार नाही. रक्त सांडल्याशिवाय आम्हाला घर द्या, नाहीतर आम्ही जीव देतो. रक्त सांडल्याशिवाय आम्ही एक बिल्डिंगची एक इट हलवून देणार नाही. बर, तुम्ही इमारतीत राहता? आता गेल्या किती साली घर घेतलं ते सांगा. 2 वर्ष झाले आम्ही ते घर घेतलेलं आहे. घर घेता वेळी मला कल्पना नव्हती 2 वर्षापूर्वी की ही अनधिकृत इमारत आहे, कारण निकाल 2022 चा आहे. नाही, तसं काय नव्हतं. कारण रेरा सर्टिफिकेट वगैरे आम्ही सर्व बघितलेलं, चेक केलेलं, आणि बाकीचं जे रजिस्ट्रेशन पण आमचं झालेलं आहे. पंतप्रधान आवास योजना सुद्धा आम्हाला मिळालेली आहे. आणि एवढं असून सुद्धा 65 इमारतीमध्ये जे बोगस कागदपत्र बनवले आणि ते जे काही झालेलं आहे, कांड झालेलं आहे, त्याच्यामध्ये आमची पण बिल्डिंग आलेली आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, पवार साहेब यांनी थोडंसं ह्या जनतेकडे लक्ष द्यावं. त्याच्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांना साथ द्यावी. आणि ह्या मराठी माणूस कुठं ना कुठं आता मुंबईच्या बाहेर चाललेला आहे, त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करावा.